4 मधील एका ओल्ड एज होम मध्ये शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली। ही आग दुसऱ्या मजल्यावर होती आणि तिथे असलेले लोक घाबरले होते। धूर आणि ज्वाला पसरताच परिसरात खळबळ उडाली। पण या संकटात एक तरुण उभा राहिला, तो म्हणजेच मयूर अशोक शेळके। जरी आग भयंकर होती तरी मयूर शेळके यांनी धैर्य दाखवत परिस्थिती हाताळली। त्यांनी तात्काळ फायर ब्रिगेडला फोन करून मदतीसाठी बोलावलं। त्यावेळी घरात 20 वृद्ध लोक होते। काही लोकांना मयूर शेळके यांनी शांत केले, योग्य मार्ग दाखवला आणि ज्या लोकांना चालता येत नव्हतं त्यांना स्वतः उचलून सुरक्षित बाहेर काढलं। मिनिटांच्या आत अग्निशमन दलाचे जवान जयेश ठाकूर घटनास्थळी दाखल झाले आणि मोठ्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली। मात्र घरातील एका सदस्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या घटनेत मयूर शेळके यांनी दाखवलेलं धैर्य आणि तत्परता सगळ्यांनाच थक्क करणारी आहे। त्यांची ही धाडसी वागणूक पाहून स्थानिक लोक आणि समाजभरातून त्यांच्यावर कौतुक होत आहे। संकटांच्या वेळी जे धैर्याने उभे राहतात तेच खरे नायक ठरतात आणि मयूर अशोक शेळके हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत। यावेळी आम्ही फायर ब्रिगेड कर्मचारी जयेश ठाकूर यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतलाय। पाहूयात ते काय म्हणाले। बरं, पनवेल सेक्टर 4 मध्ये जी आता आग लागली होती त्या आगीचं नेमकं स्वरूप काय होतं? साधारणतः किती मोठी आग होती ती, काय सांगाल? मोठी प्रमाणात आग होती, ते आम्हाला बाहेरूनच दिसली होती लांबून। तसं आम्हाला मयुरी शेळके यांनी फोन केला, तसंच आम्ही इकडनं निघालो। एका मिनिटाच्या आत आम्ही गाडी तिथे पोहोचलेली आहे, टर्नआउट आम्ही केलेले आहे। तर आम्हाला एका गाडीने नाही होणार त्याचे म्हणून मी दुसरी टँकर आम्ही मागवला फायर ब्रिगेडचा। त्याच्यामध्ये आम्ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न झालेला आहे। त्याचा आम्हाला भरपूर आम्ही प्रयत्न केला आग आटोक्यात आणायचा। नंतर आम्ही पूर्ण आग दरवाजापर्यंत असताना आम्ही आतमध्ये नाही घुसू शकत, म्हणून आम्ही पहिले आग आटोक्यात घेतली आणि जसा आम्ही आतमध्ये शिरलो त्याच्याप्रमाणे तिथं आम्हाला आढळलं एक कॅज्युलिटी आहे म्हणून। त्याच्यानंतर आम्ही बाकी सगळं थांबून कॅज्युलिटी खाली आणली आणि मग आम्ही बाकी कुलिंग करण्यात आले आणि बाकी आमचे सगळे कर्मचारी होते, अधिकारी होते तिथं, सगळे आमचं हे झालंय। म्हणजे तिथं बाकीच्या लोकांचा काय त्रास वगैरे काय नाही झाला, बाकीच्यांना काही त्रास नाही झाला ना। बाकी व्यवस्थित आमचा कॉल रिटर्न झालेला आहे। साधारणतः आग आता पूर्णतः नियंत्रणात आली आहे का? आणि या आगीत जीवितहानी नेमकी काय झाली आहे का? जीवितहानी ऍक्च्युली तो ऍक्च्युली घाबरून पडलेला माणूस तिथे आम्ही जसं तुम्ही बघितलं कॅज्युअलिटी माणूस पडलेला होता तिथे, तो त्याच्या हनुटीवर आणि डोक्यावर लागलेला। आम्ही चेक केलं तिथं, आम्ही CPR पण दिलं त्यांना, भरपूर ट्राय केला पण आम्हाला काय झालं हेच नाही आलं काय। आम्ही भरपूर ट्राय केलं त्याला हे करायचं पण काही झालं नाही असं। साधारणतः तिथे जी लोक होते त्यांना बाहेर वगैरे आता काढण्यात आलं की कसं? बाहेर काढण्यात आलं सगळ्यांना। तसं ते ऑलरेडी तसे बाहेर होते, पण जे बाहेर नव्हते त्यांना पण बाहेर काढण्यात आले सगळ्यांना। ज्याप्रमाणे तुम्ही सांगताय की ही आग खूप मोठ्या प्रमाणात होती, तर तिथल्या परिसरातील नागरिकांना याचा काही त्रास वगैरे? नाही, काही नाही त्रास झाला तसा। धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती। ओके, थँक्यू। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।